हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. आता वाजले दुपारचे 12:30. आज आहे तारीख 26 आणि आज शनिवार आहे. तर आज काय झालं, मागच्या वेळेला मी करणार होते, केला होता अन्मयचा, म्हणजे करणार होते अन्मयचा बर्थडे आणि केला पण होता. पण त्या दिवशी असं झालं, माझ्या घरातले कोणीच येऊ नाही शकले. म्हणजे घरातले म्हणण्यापेक्षा माझ्या सासरचे, तर ते येऊ नाही शकले कारण त्यांचं काही जणांकडे म्हणजे जास्त करून व्हायरलच होतं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम, त्याच्यामुळे सगळ्यांची तब्येत खराब होती, त्याच्यामुळे ते काही येऊ नाही शकले. तर आज मी परत एकदा अन्मयचा वाढदिवस करते आहे. तर आज मी तुम्हाला काय काय करते, कशी कशी तयारी करते आणि काय स्वयंपाक करते तुम्हाला दाखवते. आणि कोण कोण येणार आहे आज. आज तर सगळे सासरचे येतील. माझ्या सासरचे म्हणजे यांची मावशी, यांची मामी, मामा, नंतर माझ्या जाऊबाई, माझे दीर, जेठ म्हणजे ते, आम्ही सगळेजण येणार आहे. आणि मी आज अन्मयची बर्थडेची पार्टी सगळ्यांसाठी करणार आहे. तर आज मी करणार आहे छोले बटाट्याची रस्सा, छोले बटाटा मिक्स रस्सा भाजी, पोळी, सलाड आणि गोड काहीतरी आणणार आहे हे ते, आणि पुलाव. तर आज मी त्याच्या सगळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ओके. एकतर या ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकले तर पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रेसिपीचा तो ब्लॉग टाकेल. सो स्टे ट्यून. हाय गाईज, माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता मी परत एकदा आंघोळ केली आणि मस्तपैकी फ्रेश झालेली आहे. मी काय स्वयंपाक केलाय, मी काय काय मेनू केलाय मी तुम्हाला दाखवते. चला एकच मिनिट. याच्यात पोळ्या आहेत. अस्मी एक मिनिट. पोळ्याचा डब्बा, ह्याच्यामध्ये हे कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर चिरून ठेवली, ही सलाड आहे सगळं. ह्याच्यामध्ये आहे छोल्याची भाजी. पण आता हे तुम्हाला कसं दाखव, एक मिनिट. हे बघा, ही आहे छोले आणि बटाटा रस्सा. त्याच्यावर कोथिंबीर टाकायची राहिली, ती आता मी वेळेवर टाकेल जेव्हा सगळे जेवायला बसतील. ह्याच्यात सलाड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला भाजी हे दाखवली, ही आहे अस्मीसाठी कमी तिखट भाजी, आणि ही आहे आमचे मामा मामींसाठी, कारण ते कांदा लसूण खात नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल भाजी. आणि इकडे केलेला आहे हा मस्त मस्त पुलाव, आणि गोडमध्ये आहे मस्त, आणि स्वीटमध्ये आहे बालुशाही. हे तुम्हाला मी फोडल्यावरच दाखवेल डायरेक्ट. आणि हा केक आहे. आम्ही यावेळेस हा मावा केक आणलेला आहे. आय डोंट लाईक मावा केक. हे बघा, काय नसतं, कारण त्याच्यावर क्रीम असलं की ती खाल्लं जात नाही. मग ते क्रीम असलं की त्याच्यामुळे, आणि जास्त करून मोठ्या माणसांना क्रीमवाला आवडत नाही, त्याच्यामुळे तो आम्ही आणत नाही. आता आम्ही तो बंद केलेला आहे. फक्त अन्मयला आवडत होता, अन्मयला पाहिजे होता म्हणून मी त्या दिवशी त्याला त्याच्यासाठी आणला होता. आता माझे कामं झालेले आहेत. आता मी जरा आईकडे जाऊन फ्रेश होऊन येते. तुम्हाला माहितीच आहे, चहा पिऊन येते. तोपर्यंत येतील माझे पाहुणे. माझं सगळं आवरलेलं आहे. तो चला, अस्मीचा सुद्धा अभ्यास झालेला आहे. आता अस्मी पण आवरेल हो ना. अस्मी नाही आवडणार, मग आवर पटकन. ते ठेवून दे आणि कपडे घालून वेगळे तुला सांगितले ते. ओके चलो. तर आता आम्ही आलेली आहे आईकडे चहा प्यायला. आईकडे आल्यावर जरा तेवढं मला फ्रेश वाटतं, कामं दिसत नाही, मस्त वाटतं. खूप पाय जाम झालेत माझे कमरेपासून, कंबर पण गेली आहे, पाय पण गेलेत. आता मी पिते चहा मस्त वाला. हे बघा चहा, आईच्या हातचा स्पेशल चहा, स्पेशल टक्कर. हे बघा, आई पण चहा पिते. हाय आई, हाय. आज तुझं सगळं आवरलंय घर, मस्त. बघा किती छान चकाचक केलंय आईनी घर. म्हणून मला खरं आईकडे यायला जास्त आवडतं. केलंय म्हणजे असं नाही का, आवरून व्यवस्थित एकदम. बघा तुम्हाला दाखवेल मी एकदा, असं नाही दाखवणार मी. आईच्या घराची पण टूर देईल
आणि माझ्या पण नव्या घराची होम टूर देईल. थोडंसं असंच होणार आहे माझं घर, त्यामुळे तुम्ही हे बघाल, थोडं समजून जाल. तर आता मी पिते चहा. म्हणजे मी सांगायचंच राहिलं अजून, आईचं घर स्वच्छ असतं म्हणून मला इथे यायला सारखं आवडतं. माझ्या घरात नुसते कामच दिसत राहतात, पसारा नुसता. चल आता मग आता मी पिते मस्तपैकी चहा आणि मग भेटते तुम्हाला माझे पाहुणे आल्यावर, सगळे माझे सासरचे. मी अजून आता आंघोळ केली डोक्यावरून, त्याच्यामुळे जरा मला फ्रेश वाटलं. सेकंड टाइम आंघोळ केली आहे दुसऱ्या वेळेस, कारण मी सगळी घामाघूम झाली होती, पूर्ण दिवस लागला. तर मी भेटते आता सगळे आल्यावर पाहुणे. ओके, चलो स्टे ट्यून. डॉक्टर खेळताय मग त्या बर्थडे बॉय बरोबर. वाव, हे काय इकडे बस. HTK Gaming SF2 ला सुद्धा सबस्क्राइब करा. माझं सुद्धा एक चॅनल आहे HTK Gaming SF2. सबस्क्राइब इट. 30 सबस्क्रायबर्स आहे. यस, अजून जास्त वाढवायचे म्हणा आम्हाला. पटापट वाढवा. बघा आता आमची फुल ऑन मस्ती चालू झालेली आहे आमच्या दादा बरोबर. आता दादाचं काही खरं नाही. हो, घालून ठेवले होते त्याला. आणि सगळ्यांची तिकडे मोठ्या माणसाची चालू आहे मज्जा मस्ती. lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
जेवायला आमच्या बरोबर. बघा कोण कोण आलंय जेवायला. चला सगळे हाय करा. आमचे मावशी सगळे विचारतात ना या गोऱ्या गोऱ्या कोण आहे. आमच्या मावशी आहे बरं का. हो खरंच विचारतात सगळे. विचारतात गोर गोरे येतात कोण आहे का म्हणे त्या. सांगा सगळे कसं झालंय जेवण. ओके थँक्यू थँक्यू. सगळे निघालेले आहेत बघा. निघाले आता जेवण वगैरे करून. टाटा बाय सगळ्यांना. येतो आम्ही खाली. थँक्यू. हा उड्या मारतो तो. मावशी तर गाईज आता सगळे माझे पाहुणे गेलेले आहेत. आता बघा किती वाजले बरं. 1 वाजला आहे रात्रीचा. 1:05. आता सगळेजण गेले घरात. तू माझ्या आत्ता. तर मी आत्ता हा व्लॉग एंड करते. परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यूट्यूबच्या कमेंटमध्ये कमेंट करा. यूट्यूबमध्ये कमेंट करा. मेसेजमध्ये नका करू. बाय बाय. गुड नाईट.